मनसे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सर्वत्र नूतन संपर्क अध्यक्ष यांची नेमणूक केली असून अहिल्यानगर संपर्क अध्यक्षपदी नयन कदम यांची राज ठाकरे यांनी निवड केली आहे। यानंतर तत्परतेनं लगेच कदम यांनी शिर्डी येथे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांची बैठक बोलावून राजसाहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार आढावा बैठक आणि पक्ष बांधणीसाठी कंबर कसली आहे। कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांना मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी प्रत्येक तालुक्यात जाऊन मी ग्राउंड लेवलवर आपल्यासोबत पक्ष बांधणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यापुढे आपल्याला लढवायच्या आहे आणि त्यासाठी आताच पक्ष बांधणी करणं खूप गरजेचं आहे। यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांनी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केलंय। यात प्रत्येक कार्यकर्त्याला काम करताना कोणतीही प्रशासकीय अडचण आल्यास मी स्वतः त्यांना त्या बाबतीत मदत करेल आणि सर्व जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांना बळ देण्याचं काम आम्ही पक्षामार्फत करू असंही त्यांनी सूचित केलंय। यावेळी संपर्क अध्यक्ष नयन कदम, महाराष्ट्र उपाध्यक्ष अवधूत चव्हाण, मनोज महापदी, उत्तरनगर जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, उत्तरनगर जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, दक्षिण जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, दक्षिण जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे तसेच राहाता तालुका अध्यक्ष गणेश जाधव, उपतालुका अध्यक्ष व शिर्डी विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष प्रशांत वाघचौरे, शिर्डी शहर अध्यक्ष लक्ष्मण कोतकर, सावळविहीर अध्यक्ष गौरव भालेराव, कोपरगाव तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते, अकोले तालुका अध्यक्ष दत्तात्रय नवले, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष संकेत शेलार, नेवासा तालुका अध्यक्ष दिगंबर पवार, उपजिल्हाध्यक्ष संतोष गव्हाणे, संगमनेर तालुका अध्यक्ष राहुल पानसरे, उपजिल्हाध्यक्ष दीपक वरपे, पारनेर तालुका अध्यक्ष अविनाश पवार, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष संकेत लोंढे, जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर, अहिल्यानगर शहर अध्यक्ष गजेंद्र राशीनकर, राहुरी तालुका अध्यक्ष मनोज जाधव, अहिल्यानगर उपजिल्हाध्यक्ष मनोज जाधव, पाथर्डी तालुका अध्यक्ष संतोष जिरेसाळ, पारनेर तालुका अध्यक्ष अविनाश पवार, शेगाव तालुका अध्यक्ष मंगेश पाखरे, पाथर्डी शहर अध्यक्ष संदीप काकडे, राहाता उपतालुका अध्यक्ष सुधाकर वाघमारे, उपतालुका अध्यक्ष विकी बेंद्रे, राहाता विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष अजिंक्य गाडेकर, डॉक्टर प्रितेश बावके, कोपरगाव उपतालुका अध्यक्ष संजय जाधव तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। साहेबांनी कालच पत्र जाहीर केलं आणि अहिल्यानगरची जबाबदारी मला दिलेली आहे। आज इथे येऊन पहिल्या साईबाबांचं दर्शन घेतलं आणि कामाला सुरुवात केली। जिल्ह्याची पूर्ण मला वाटते इथे टीम आलेली आहे। आमचे 4 जिल्हाध्यक्ष इथे हजर आहेत, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष हजर आहेत आणि जिल्हा उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष सगळी टीम इथे आली, शहर अध्यक्ष जवळजवळ सर्व टीम इथे आलेली आहे। आणि पुढे कशा बैठका करायच्या, पक्ष संघटना कशी वाढवावी, पुढे आता पंचायतच्या निवडणुका येत आहेत, पंचायत समिती निवडणुका येत आहेत, त्याला जिल्हा परिषदेला कसं सामोरं जायचं याच्यावरती आता चर्चा आमच्या होईलच। आणि आत्तापासूनच आम्ही तिकडचे उमेदवार शोधायला पण सुरुवात करतो। जिथे जिथे लढायची इच्छा असेल त्या उमेदवारांनी आत्ताच कामाला लागावं आणि मी आलोय, आम्ही तुमच्या डोक्यावरती बसून काम करून घेणार। आणि हे सगळे राजसाहेबांचे कट्टर आहेत, त्याच्यामुळे तिथे कुठे शंकाच नाहीये। किती खाली वर झालं तरी हे आज राजसाहेबांच्या बरोबर उभे आहेत, राजसाहेबांच्या पाठी उभे आहेत। इकडचे मोठे मोठे नेत्यांची नावं आम्ही ऐकतो, ते इथे राजकारण करत असतात, त्यांची दडपशाही चालू असते, त्यांचं चुकीचं राजकारण बोला, दडपशाही बोला, धमकावणं बोला, आर्थिक राजकारण बोला, सगळं चालू असतं इथे। पण त्याला उत्तर द्यायला माझा महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांचा तयार आहे आणि आम्ही जोरदार काम करणार। आणि ह्या जिल्हा पंचायतीला, पंचायत समितीला आम्ही बघा, मला वाटतं इथे मनसेच्या 2-3 तरी पंचायती, किती आता काहीतरी 20-1 आता निवडणुका आहेत वाटतं पंचायत समितीच्या, त्यातल्या 2-4 तरी आम्ही कमीत कमी निवडून आणण्याचा प्रयत्न करू। आणि 4 जिल्हाध्यक्षांच्या वतीने मी तुम्हाला ही ग्वाही देतो की इथे राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक हा पंचायतीवरती जाईल म्हणजे जाईल। आता जर इमान नसेल पक्षाबरोबर, राजसाहेबांबरोबर इमान नसेल, गद्दारी करत असतील आणि पैशासाठी जात असतील तर अशी माणसं काय कामाची आमच्या। आणि त्यांना हे कळलं पाहिजे की आज तुम्ही जे नाव आहे, आज मी नयन कदम मनसेचा सरचिटणीस आणि अहिल्यानगरला संपर्क अध्यक्ष, मला हे नाव कोणी दिलं? एक माझ्या आईवडिलांनी दिलं आणि दुसरं माझ्या राजसाहेबांनी दिलेलं आहे। जर तुम्हाला राजसाहेबांनी पद दिलं नसतं तर तुमची व्हॅल्यू काय असते? 0। तर हा सगळ्यांनी विचार करायचा आहे की तुम्ही पदावरती आलात म्हणून तुम्हाला कोणतरी विचारलं येते। तसे आमचे पालवे साहेब इथे बसलेत, ते सरपंच झाले, आता त्यांना फोन येतात की आमच्याकडे आमच्याकडे, कारण की त्यांच्याकडे पोरं काढण्याची ताकद नाहीये। ते वांजोटे आहेत, जे बाकीचे पक्ष आहेत ते उधार घेऊन जगतायत, इकडनं घेतला तिकडनं घेतला, मग भाजप असेल शिंदेकडे असेल, पैशाने विकत घेत आहेत
आणि माणसं तोडण्याचे प्रयत्न, बाकी यांच्याकडे काही करण्याची ताकद नाही आहे. त्याच्यामुळे माझ्या राजसाहेबांच्याकडे जी ताकद आहे शून्यातनं विश्वास निर्माण करण्याची, तसे सरपंच बनलेत एकट्याच्या जीवावरती राजसाहेबांच्या आशीर्वादाने. तसं मला वाटतं आमच्या इकडचे सगळेजण उद्या पंचायतीमध्ये असतील, या आम्हाला ही ह्याच्यामध्ये कुठेच शंका नाही आहे. कारण की राजसाहेबांचा कार्यकर्ता हा कुठेही लढायला तयार असतो. आमचे ज्येष्ठ इथे कानडे साहेब बसलेले आहेत, काकडे साहेब, तेही कधीही लढायला तयार असतात. अशा आमची चांगली टीम पक्षाची इथे उभी आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगर जिल्हा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले. कारण राजसाहेबांनी आमचे जे पक्षाचे सरचिटणीस आहेत नयन कदम साहेब यांच्यावर संपर्क अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केलेली, त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. आणि काल त्यांना ते पत्र मिळालं, आज ते या ठिकाणी आले. या ठिकाणी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सोबत स्नेहभोजन घेतलं आणि त्यानंतर आता बैठक चालू आहे. त्या बैठकीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील ज्या आमच्या पक्षाचे ध्येय धोरण आहेत ते साहेबांनी त्यांना सर्वांना समजून सांगितले. आज सर्व सोबत बसून त्यांच्या तालुक्याचा आढावा या ठिकाणी साहेबांजवळ दिला आणि तो आढावा घेतल्यानंतर त्यांनी थोडासा त्याच्यावर अभ्यास केला आणि यापुढं आपल्याला कशा पद्धतीने पक्ष चालवायचा आहे आणि पक्षाची बळकटी कशी करायची आहे आणि तालुका कसा बांधायचा, तर हे त्या ठिकाणच्या तालुक्यावर अवलंबून आहे. आणि ते त्या पद्धतीने ते प्रत्येक तालुक्यात दौरा करणार आहेत स्वतः जिल्हाध्यक्षांसोबत. आता दक्षिण नगर आणि उत्तर नगर हे दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि तिथले सर्व तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत आणि ते त्यांचे सगळे आढावा आणि पदाधिकाऱ्यांची लिस्ट या ठिकाणी त्यांनी जमा केलेली आहे. याच्यापूर्वी बरेचसे निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये आम्हाला खूप चांगलं यश मिळालं. परंतु आता ज्यावेळेस कदम साहेब आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जास्तीत जास्त यश आणू. जिथं आम्हाला 50% यश होतं आता आम्ही 80-90च्या घरात नेऊ आणि प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित कसे उभे करायचे हे आता साहेबच ठरवतील. आणि त्यांची ताकद म्हणजे राजसाहेबांची ताकद आमची आता डायरेक्ट पाठीशी आहे. त्यामुळं आम्ही आता इथून पुढं सगळी बांधणी करू ही अशी ग्वाही साहेबांना या ठिकाणी देतो. बाबासाहेब शिंदे मनसे पक्षाचा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष आज या ठिकाणी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आमच्या पक्षाचे सरचिटणीस नयन कदम साहेब यांची अहिल्यानगरच्या संपर्क अध्यक्षपदी निवड झाल्याने आज या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक पार पडली. आणि आताच कदम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि राजसाहेबांचाही आदेश असल्यामुळे आम्ही संपूर्ण जिल्ह्यामधील येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार आहोत. नुसते लढणार नाहोत तर ते जिंकून येणार, 100% निवडून येणार आहे. कारण गेल्या अनेक दिवसामध्ये आपले अनेक ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, अनेक ठिकाणी निवडून आलेले. आताच तुम्ही अगोदर साहेबांना प्रश्न केला, साहेबांनी अतिशय चांगला उत्तर दिला की जो राजसाहेबांवर प्रेम करतो, राजसाहेबांचा कट्टर महाराष्ट्र सैनिक आहे, जो या राज्याच्या हितासाठी, या राज्याच्या नवनिर्माणासाठी काम करतो. राजसाहेबांच्या खरं मनापासून प्रेम असणारा कार्यकर्ता आमचा कधीच फुटत नाही. जे फुटतात ते कावळे जे आहे ते आमच्या राजसाहेबांचे कट्टर मावळे. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं
आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.